नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। घरकुल, अतिक्रमण व महार वतन जमीन प्रश्नांवर बहुजन समाज पार्टी आक्रमक। दिनांक 20 जुलैला आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगर प्रतिनिधी। बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष सुनील ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे अतिक्रमित जागांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे, भूमिहीन नागरिकांच्या घरांच्या नोंदी करून त्यांची 7/12 उतार्यावर नोंद करणे, तसेच अतिक्रमित जमीन कसत असलेल्या कुटुंबांच्या नावावर ती जमीन करून खाते उतारे तयार करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की अनेक भूमिहीन कुटुंबे स्वतःची जागा नसल्याने अतिक्रमित जागांवर वास्तव्यास आहेत। संबंधित जागा त्यांच्या नावावर नसल्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांची घरे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून ते शासनाच्या लाभांपासून वंचित राहत आहेत। पंचायत समिती स्तरावरून पाठवण्यात आलेले अनेक प्रस्ताव अद्याप मंजूर झाले नसल्याने ते तातडीने मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली। याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील ओहळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, लोकसभा प्रभारी बाळकृष्ण काकडे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे तसेच बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी अनिल लष्करे, सचिन खरात, संतोष मोरे, प्रकाश साबळे, राहुल हिरभक्त, प्रकाश आहिरे, जाकीरभाई शहा, संजय संसारे, राजू खरात, ज्ञानदेव साळवे, सचिन खरात, संदीप मोरे, कचरू लष्करे आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच काही लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली असली तरी त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद झालेली नसल्याने अशा घरांच्या नोंदी तात्काळ करण्यात याव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अतिक्रमित जागांवर राहणाऱ्या भूमिहीन कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तसेच उपजीविकेसाठी अतिक्रमित जमिनीवर शेती करणाऱ्या कुटुंबांच्या नावावर त्या जमिनी करून त्यांना 7/12 उतारे देण्याची मागणीही करण्यात आली। याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय खरेदी विक्री झालेल्या महार वतन जमिनींची खरेदी खते रद्द करून त्या जमिनी मूळ मालकांना परत देण्यात याव्यात अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे। अहिल्यानगर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अधिकृत मालकी हक्क देऊन त्यांच्या नावावर उतारे, 7/12 अथवा मालमत्ता नोंदी करण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली। झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क मिळाल्यास त्यांना घरकुल, पाणी, वीज व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न केल्यास 20 जुलै 2026 रोजी बहुजन समाज पार्टी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा व आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जिल्हाध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भूमिहीन, झोपडपट्टीधारक व घरकुल लाभार्थी अनेक वर्षांपासून मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत। अतिक्रमित जागांवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना मालकी हक्क मिळत नसल्याने त्यांची घरकुले रखडली आहेत। शासनाने अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या जागा नियमित करून त्यांच्या नावावर उतारे द्यावीत, तसेच झोपडपट्टीधारकांना अधिकृत मालकी हक्क प्रदान करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा। प्रशासनाने या मागण्यांवर तात्काळ निर्णय न घेतल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीनं या जिल्ह्यातील घरकुलधारक, अतिक्रमण करणारे, उपेक्षित जो वर्ग आहे भूमिहीन, त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। समस्या अशा आहेत का अनेकांना घरकुलं मंजूर झाली परंतु त्यांची स्वतःची जागा नसल्यानं या ठिकाणी काही जणांचे प्रस्ताव पाठवले गेले जागेचे, परंतु ते अद्याप मंजूर झालेले नाहीयेत, त्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकला नाही। तेव्हा जे प्रस्ताव ग्रामपंचायत, पंचायत समितीकडनं पुढे आलेले आहेत जिल्हा परिषदेकडे, ते तात्काळ मंजूर झाले पाहिजेत आणि त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे। वर्ष झाले तरी हा लाभ त्यांचा घेता आलेला नाहीये आणि यंत्रणा अतिशय ढिसूळ पद्धतीने काम करते।
पंचायत समितीवाले सांगतात का क्युरी होती, क्युरी भरून दिली, तरी पण ते का होत नाहीयेत. परत जो भूमिहीन समाज आहे तो अतिक्रमणे करून शासकीय जागेमध्ये राहत आहे आणि गेल्या 2018 पासून भाजपचं सरकार असतानाच त्यांनी त्यावेळेला GR काढला होता का अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा, परंतु अद्यापपर्यंत अतिक्रमणे नियमानुकूल झालेली नाहीत. तेव्हा आमची मागणी आहे का ही अतिक्रमणे नियमानुकूल झाली पाहिजेत. तसेच जो भूमिहीन समाज उपजीविकेसाठी शासकीय जमिनी कसत आहे आणि ते त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत आहेत, तर अशा जमिनी त्यांच्या नावावरती झाला पाहिजे, त्यांना त्यांचे खाते उतारे मिळाले पाहिजेत. महार वतन जमिनीचा पण मोठा प्रश्न आहे का ज्या जमिनी जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकल्या गेल्या, खरेदी खतं झाली आणि अतिशय साध्या कागदावरती म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्या काळामध्ये 200-300 रुपयामध्ये काही जमिनी नावावर करून घेतल्या आणि अनेक खरेदी ह्या बेकायदेशीर आहेत. तेव्हा अशा जमिनी महार वतन जमिनी त्या मूळ मालकाला त्या परत मिळाल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही 20 जुलै 2026ला भव्य असं मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. तेव्हा या समस्या आमच्या तात्काळ मंजूर झाल्या पाहिजेत. हा जो उपेक्षित वर्ग आहे तो गेल्या अनेको वर्ष, हजारो वर्ष तो उपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लाभ त्याला मिळाला पाहिजे होता, परंतु तो लाभ त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. 10x10ची साधी जागा त्याच्या नावावरती आजपर्यंत होऊ शकली नाही. कष्टकऱ्याला जो काही भूमिहीन समाज आहे त्याला जमीन मिळालेली नाहीये का. या देशातली जी करोडो हेक्टर जमीन आहे त्यामध्ये या सगळ्या उपेक्षित वर्गाचा त्याची हिस्सेदारी या जमिनीमध्ये आहे, परंतु त्याचा हिस्सा त्याला या संपत्तीमधला मिळालेला नाहीये. तेव्हा आमच्या जमिनीतला जो आमचा हिस्सा आहे या संपत्तीतला तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक भूमिहीनांना सरकारने आदरणीय माजी 4 वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन कुमारी मायावतीजी यांनी जशा उत्तर प्रदेशामध्ये 5-5 एकर जमीन प्रत्येक भूमिहीनांना वाटली, तशीच शासकीय जमीन या ठिकाणी शासनाने भूमिहीनांना वाटली पाहिजे. आजपर्यंत या सर्व समाजाचं एक विशिष्ट समाजाकडून या सरकारकडून अक्षरशः रक्त प्रशासन करण्यात आलेलं आहे आणि हे यापुढे आम्ही सहन करणार नाहीत. हा आमचा वाटा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. आणि या सर्वाची जबाबदारी काही विशेष घटना घडल्या तर त्याला या आंदोलनाची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे. तेव्हा मी प्रशासनाला आणि शासनाला चेतावणी देतो का या उपेक्षित वर्गाला त्याचा न्याय हक्क अधिकार मिळाला पाहिजे. एवढं मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं 20 जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात येत आहे. या निवेदनाचा सारांश असा आहे की SC, ST आणि OBC या लोकांना ज्या तालुका स्तरावरून पंचायत समिती जी काही घरकुलाचा प्रस्ताव देते, हा घरकुलाचा प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्ताव देऊनही वर्ष 1.5 वर्ष झालं तरी या प्रस्तावाला ही शासन काहीही मान्यता देत नसून ही गोरगरीब लोक, कष्टकरी लोक ही त्या घरकुलापासून वंचित आहेत. आणि म्हणून ही वंचित असलेली लोक यांना तात्काळ घरकुलाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्यांना घरकुलं मिळाली पाहिजेत. आणि ज्या लोकांना घरकुलं मिळवण्यासाठी जागा नाही त्या लोकांना या सरकारनं GR प्रमाणे 7/12चा उतारा द्यावा आणि त्या लोकांना घरकुल बांधण्याची परवानगी मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे महार हाडावळं, खडके हाडावळं आणि फॉरेस्ट ह्या जी जमिनी या गरीब शेतकरी, कष्टकरी आणि दलित लोकांना, SC, ST लोकांना ज्या मिळालेल्या होत्या पहिल्या जमिनी, ह्या जमिनी 200, 500 रुपयात या काही लोकांनी त्या खरेदी केलेल्या आहेत. ह्या खरेदी ह्यांना उपजीविकेचं तेवढंच साधन होतं, ते आज भूमिहीन झालेले आहेत.
आणि त्यांना या खरेदी झालेल्या जमिनी बोगस खरेद्या करून कलेक्टरची परवानगी नसताना त्या खरेदी झालेल्या आहेत. ह्या खरेदी झालेल्या जमिनी त्यांना पहिल्या लोकांना, ज्या लोक वापरत होती, जी वापर करत होती, त्या लोकांना परत मिळाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जसं बहन मायावतीनं उत्तर प्रदेशामध्ये 5-5 एकराचे पट्टे फॉरेस्टचे आणि या जमिनीचे सर्व दलितांना, SC ST OBC लोकांना वाटलेले आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना, आणि 5-5 लाख रुपये त्यांना मदत दिलेली आहे की त्या जमिनीवर उपजीविका करण्यासाठी कर्ज दिलेले बँकांना द्यायला लावलं. अशा प्रकारचं महाराष्ट्रात पण आणि सर्व तालुक्यांनी, जिल्ह्यांनी पण जी काही घरकुलं दिलेली आहेत आणि जे काही जमिनी आहेत त्यांना परत मिळाल्या पाहिजेत. यासाठी 20 जुलै रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि या आयोजित केलेल्या मोर्चामध्ये जर ह्या प्रशासनाने आणि शासनाने काही उपाययोजना योजलेल्या नाही, तर त्यामध्ये जर काही घोटाळे झाले किंवा त्याच्यामध्ये जर काही वित्तहानी झाली किंवा जीवितहानी झाली, तर त्याला शासन आणि प्रशासन हे जबाबदार असतील. आणि म्हणून 20 जानेवारीला कलेक्टर साहेबांच्या पुढे, ऑफिस पुढे मोठा मोर्चा घेऊन बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही येत आहोत, असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे. आणि त्यांनी तात्काळ त्याची उपाययोजना करावी, एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.